तर नमस्कार मित्रांनो, आज काही कंटेंट नव्हता, तर म्हटलं माझ्या मित्राची एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो. आणि खास करून त्यानं हा व्हिडिओ जरूर पाहा ज्याच्या अंगावर कर्ज आहे. तर माझा एक मित्र होता, त्याच्या अंगावर 10 लाख रुपये कर्ज होतं. त्याने हे पैसे काही त्याच्या शोकासाठी नव्हते घेतले, त्याला काहीतरी इमर्जन्सी होती म्हणून त्याने हे पैसे घेतले होते. पण त्याच्याजवळ आता पैसे नव्हते वापस द्यायला. त्याला रोज फोन येत जात, धमक्या येत जात, त्याला तुला मारून टाकीन, पैसे वापस दे, असं तसं. पण याच्याजवळ काही पैसे नव्हते. या सगळ्याला तो कटायला, तो पुरा डिप्रेशनमध्ये चालला गेला. आणि फायनली त्याने एक निर्णय घेतला. शेवटी गावातल्या पाण्याच्या टाकीहून त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वरून त्यानं उडी मारली, पण त्याचं नशीब चांगलं होतं, तो तिथे वाचला. त्याला दवाखान्यात नेलं, पण त्या ठिकाणी त्याच्या दोन्ही पायाचं ऑपरेशन सांगितलं. आता वरून उडी मारल्यानं त्याचं कर्ज तर नाही फिटलं, उलट त्याच्या घरच्यानं अजून 20 लाख रुपये कर्ज काढलं आणि त्याच्या पायाचं ऑपरेशन केलं. म्हटलं चांगलं झाल्यावर देऊनच देतील असं वाटलं त्याच्या घरच्याले. आता पहिले त्याच्या अंगावर कर्ज किती होतं? 10 लाख रुपये. आता किती झालं? 30 लाख रुपये. आणि आज त्याचा मला फोन आलता, म्हणे 5 लाख रुपये आहेत का? आता मला घरचे 2 टाइमचं खाऊ घालू राहिले, तेच तर लय झालं. 5 लाख छात्यात चमका डायरेक्ट. 500ची नोटनी पाहिली, महिना झाले ना, हा म्हणते 5 लाख आहेत का? बापरे. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय झाकण.